आत्महत्याग्रस्त शेतकरी यांना श्रद्धांजली म्हणून आपण 1-2 मिनिटं शांत उभे राहणार आहोत. ओम शांती शांती शांती. जिल्हा बँकेचे संचालक सुरेशजी करपे, डॉक्टर मित्रे, मर्चंट बँकेचे डायरेक्टर आदेशजी चंदेडिया, उद्योगपती नरेंद्रजी बापनासाहेब, माननीय श्री जयंत येलुरकर आणि डॉक्टर राजेंद्र विखे पाटील हे मान्यवर उपस्थित आहेत. परिषद सदस्य श्री प्रवीणजी फुले उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आहे. बुलढाणा फुलेसाठी उपक्रम घ्यावा या दृष्टिकोनातून आम्ही सातत्याने काम करत असतो. यामध्ये कुठल्याही प्रकारचा आनंद किंवा अभिमान आम्हाला नाही. आज हा कार्यक्रम घेत असताना मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो आणि केलेली आहे की भविष्यात कधीही असा पुन्हा कार्यक्रम आम्हाला घ्यावा लागू नये. आणि म्हणून आज माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांचे कुटुंबाचे प्रमुख, आमचे कुटुंबाचे आधारस्तंभ, कैलासवासी पद्मभूषण डॉक्टर साहेब बाळासाहेब विखे पाटील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब सहाय्य योजनेची आम्ही आज घोषणा करत आहोत आणि त्याचं लोकार्पण या ठिकाणी केलं. कैलासवासी पद्मभूषण डॉक्टर साहेब बाळासाहेब विखे पाटील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब सहाय्य योजनेची आम्ही आज घोषणा करत आहोत आणि त्याचं लोकार्पण या ठिकाणी केलं. या कार्यक्रमाची संकल्पना कशी आली, कशामुळे आली हे मी आपल्याला फक्त थोडक्यात सांगणार. फार मोठं भाषण किंवा प्रास्ताविक मला करायचं नाही. डिसेंबर महिन्यामध्ये आमचे सर्वांचे कुटुंब प्रमुख लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांचं दुःखद निधन झालं. आणि हे निधन झाल्यानंतर कुटुंबाचा जेव्हा प्रमुख जातो तेव्हा त्या कुटुंबाला जो मुख्य मार्गदर्शक असतो, त्याचा जो आधार असतो, जेव्हा तो जातो तेव्हा ती भावना कशी असते आणि उर्वरित परिवाराच्या सदस्यांवर किती मोठा घात होतो हे आम्ही जवळून अनुभवले. इथे नामदार साहेब असतील, राजेंद्र विखे पाटील साहेब असतील, अध्यक्ष मॅडम असतील, मी असेल, कुटुंबाला आमचा कुठलाही निर्णय सामाजिक असू, राजकीय असू, घरगुती असू, वैयक्तिक असू, प्रत्येक निर्णयामध्ये खासदार साहेबांचा निर्णय आपल्यासाठी अंतिम होता. प्रत्येक ठिकाणी त्यांचं मिळालेलं मार्गदर्शन हे फार मोठं होतं. आणि मग जेव्हा असा व्यक्ती आपल्या कुटुंबामधून जातो तेव्हा त्या कुटुंबाला जेव्हा मार्गदर्शन मिळत नाही, त्या कुटुंबाचा सगळ्यात मोठा व्यक्ती, सगळ्यात कर्ता व्यक्ती जेव्हा जातो तेव्हा त्याच्यावर कसं प्रसंग येतो याचा अनुभव आम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये झाला. तरी सुद्धा आम्ही स्वतःला सावरून घेतलं. आमच्या दैनंदिन दिनचर्या आम्ही सुरू केल्या, कारण की आम्ही थांबून घेतलो असतो, आम्ही हारून गेलो असतो तर आज या प्रवारा उद्योग समूह असेल किंवा आमच्या कुटुंबावर अवलंबून असलेले असंख्य कुटुंब आहेत, त्यांना कुठेतरी आधार देण्याचं काम हे केलं गेलं पाहिजे असा निर्णय आम्ही घेऊन आम्ही त्याच्यातून आज बाहेर पडायचा प्रयत्न करतो. पण आज हे समोर बसलेले सगळे कुटुंब आहेत. आज ज्या इथं महिला भगिनी दिसत आहेत, आज इथं वयोवृद्ध आमचे आई वडील असतील, शेतकऱ्यांचे त्यांचे लहान मुलं असतील, आपण जेव्हा यांच्याकडे पाहतो आणि या दृष्टिकोनातून यांच्याकडे आम्ही जायचा प्रयत्न केला. आज जेव्हा कलेक्टर ऑफिस कडून आम्ही यादी घेतली की नगर जिल्ह्यामध्ये खरं 2014 पासून किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या याची यादी जेव्हा शासन मान्यता प्राप्त आम्ही काढली तेव्हा 208 आकडा आमच्या समोर आला. आम्हाला कलेक्टर ऑफिस मधून सांगितलं गेलं की या प्रत्येक कुटुंबाला 1 लाख रुपयाची मदत दिली गेलेली आहे. आणि मग आम्ही असा विचार केला की खरंच
ही मदत पुरेशी असते? खरंच या मदतीने त्यांचा काय फायदा होऊ शकतो? खरंच ते कुटुंब त्या घटनेतून सावरलेलं आहे का? जेव्हा या गोष्टीची शहनिशा करायला 6 महिन्यापासून माझे सहकारी प्रत्येक कुटुंबियांना भेट द्यायला गेले आणि जेव्हा ते परत आले आणि जेव्हा त्यांनी ती वास्तुस्थिती सांगितली ती इतकी भयानक होती. आज जास्त सखोलमध्ये मला जायचं, पण एक तालुका असा आहे या ठिकाणी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि त्या शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर काही कालावधीनंतर त्याचाच मुलगा आत्महत्या करायचा प्रयत्न करतो. याच्यापेक्षा मोठी दुसरी शोकती काय? काही कुटुंबांमध्ये आम्ही गेलो त्या ठिकाणी ते आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न व्हायला तयार नाही. तिने लग्न करायचा विचार सोडून दिला कारण की ती आर्थिक परिस्थिती त्या कुटुंबाची नाही की ते लग्न करू शकते. काही मुलांना शिकायचं आहे. काही आमच्या महिला भगिनी ज्यांच्या पतींनी आत्महत्या केलेली आहे त्यांना आज वाली कोणी नाही. ते आपलं आज कोणी समाज मंदिरामध्ये राहत आहे, कोणी मंदिरामध्ये रोज जेवतंय, दैनंदिन रुपी. आज विखे पाटील म्हणजे शासन नाही, विखे पाटील म्हणजे मुख्यमंत्री नाही, पण शासकीय निधीच्या पलीकडे जाऊन या कुटुंबांना कुठेतरी आधार देण्याचं काम आपण केलं पाहिजे. ही संकल्पना आमच्या मनामध्ये आली ती मी माननीय नामदार साहेब असतील, राजेंद्र विखे पाटील साहेब असतील यांच्या पुढे मांडली आणि एका मिनिटात तयार होऊन त्यांनी या गोष्टीला मान्यता दिली आणि आज आम्ही या योजनेला सुरुवात केली. आणि योजनेला सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी आपला आयुष्यभर लढा उभा केला. ज्या माणसाचा अभ्यास पाण्या प्रश्नावर असेल, शेती बाबतीत असेल, जिरायत भागाच्या शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या अनेक योजना राबवल्या गेल्या. ज्या माणसाने त्याचं पूर्ण आयुष्य नगर जिल्हा नव्हे तर महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण देशभरातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी घालवलं. असे आमचे कुटुंबाचे प्रमुख लोकनेते स्वर्गीय पद्मभूषण खासदार बाळासाहेब विखे पाटील यांचंच नाव या योजनेला दिलं गेलं पाहिजे किंवा दिलं पाहिजे अशा दृष्टिकोनातून आम्ही हे नाव त्या ठिकाणी दिलं. आणि की त्यांचं कार्य ही सांगायची आज वेळ नाही, त्यांचं कार्य कुणीही सांगू शकत नाही. किती हृदयाने ते निष्पर्श केलेला आहे, किती कुटुंबांना ते निष्पर्श केलेला आहे. नगर जिल्ह्यामध्ये किती घरांमध्ये ते आज आहेत. त्यांच्यावर प्रेम करणारे सगळे जे काही ते कार्यकर्ते असतील, सर्वसामान्य घरातले लोक असतील, याचा अनुभव आम्ही 10व्या दिवशी त्यांच्या निधनानंतर 10 दिवसांमध्ये घरावर 1 लाखपेक्षा अधिक लोक जेव्हा आपल्या भावना व्यक्त करतात त्यातून आम्हाला जाणवलं की या माणसाचं कार्य किती होतं. आणि म्हणून अशा कुटुंबामध्ये जन्माला येणं हे माझं खरं भाग्य आहे. आणि म्हणून आम्ही तो निश्चय केला की या नावाला यांच्या कार्याला शोभेल अशी योजना आपण या ठिकाणी आणावी आणि म्हणून या योजनेचा शुभारंभ आम्ही या ठिकाणी करू. फार वेळ मला बोलायचं पण आज अनेकांना असं वाटत असेल की नेमकं आज ही योजना का सुरू केली. पण मी माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर गेले 5 वर्ष मी आज समाजामध्ये वावरतो, राजकारणामध्ये म्हणलं तरी हरकत नाही. पण राजकारणाच्या पलीकडे जाऊन आज या ठिकाणी शांतीला मुद्दा शिकायला मी आपल्याला सांगू इच्छितो साहेब की जनसेवा फाउंडेशन ही एक अशी NGO आहे त्यांच्या वतीने या देशामधला पहिला प्रोजेक्ट आम्ही राबवलेला आहे. 2 वर्षापूर्वी राहता तालुका आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक कुटुंबाचा अपघाती विमा आम्ही उतरवलेला आहे आणि गेल्या सातत्याने 3 वर्षापासून आम्ही त्याचा प्रीमियम भरत आहोत. ही योजना राबवत असताना यामध्ये कुठलाही राजकीय स्वार्थ नाही, पण एक वेगळा दृष्टिकोन आमच्या कुटुंबाचा आहे. खासदार साहेबांची शिकवण आहे की राजकारणापेक्षा समाजकारण करणं जास्त महत्वाचं आहे. आणि ही संकल्पना घेऊन जेव्हा आम्ही अपघाती विमा हा नोंदवला तर मला या गोष्टीचा विशेष अभिमान वाटतो की 2 वर्षामध्ये
आम्ही आजपर्यंत त्या विम्याच्या अनुषंगाने 1 कोटी रुपये हे 50 कुटुंबियांना वाटलेले आहेत. अपघातून त्यांच्या घरातला करता माणूस जातो, युवक जातो, अपघातून त्याचं निधन होतं, त्या कुटुंबाला कुठेतरी आधार देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करायचा प्रयत्न करतो. हा भारतामधला पहिला उपक्रम असेल. आज कुटुंब दत्तक घेत असताना ही योजना आणि मुद्दामून आम्ही नुकता साहेबांना या कार्यक्रमाचं अध्यक्ष केलं, कारण की जी संकल्पनेतून आम्ही आज समाजामध्ये काम करत आहोत. भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून जेव्हा आम्ही प्रत्येक कुटुंबाच्या घरात गेलो, अनेक कुटुंबातले मुलं आज भारतीय जैन संघटनेच्या शाळेमध्ये देखील शिकत आहेत. आणि म्हणून मी नामदार साहेबांना विनंती केली की आपण मोठ्या साहेबांना विनंती करा की हे कार्य ते अनेक वर्षांपासून करत आहे, आणि म्हणून एखादा राजकीय माणूस बोलण्यापेक्षा या कार्यक्रमाला शोभेल असाच अध्यक्ष आपल्याला पाहिजे. आणि म्हणून मी मोठ्या साहेबांचे मनापासून आभार मानतो की जे कार्य आपण करत आहात समाजासाठी, गोरगरिबांसाठी, ते कार्य असंच आपण चालू ठेवावं. आम्ही तुला हातभार लावण्याचा आज या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. आणि जेव्हा या योजनेची घोषणा झाली, वैशिष्ट्य वाटेल, ही योजनेची घोषणा जवळपास 4 तारखेला आमचे सगळे पत्रकार बांधवांना बोलून मी त्या ठिकाणी घोषणा झाल्यानंतर रोज जेव्हा दैनंदिन माझी दिनचर्यामध्ये मी लोकांना भेटलो, अनेक लोक पुढे यायला लागले, असंख्य समस्या समाजाच्या पुढे यायला लागल्या. लोकांना एक अपेक्षा अशी आली की आता हे कुठेतरी आधार देतील. काही मुली माझ्याकडे आल्या, त्यांचे आई वडील वारलेले, त्याच्या कारणाने त्यांना शिक्षणाला पैसे नाही. परवा मूकबधिर संघटनेचे 50 मुलं आले, त्यांनी त्यांच्या वेदना मांडल्या. आणि मग हे सगळं काम करत असताना कुठेतरी मला असं जाणवायला लागलं की असंख्य घटक या समाजामध्ये वावरतात, ज्यांना फार मोठ्या आधाराची गरज आहे. आणि म्हणून आम्हाला पत्रकार मित्रांनी विचारले की तुम्ही फक्त 2-4 कुटुंबच का आहेत? तुम्ही त्यांना सांगितलं की हा एक पायलट प्रोजेक्ट आहे, हा एक पायलट प्रोजेक्ट म्हणून आम्ही हातात घेतलेला आहे. हा जर यशस्वी पद्धतीने आम्ही राबवू शकलो तर आम्ही याची मांडणी ज्या इतर कॉर्पोरेट कंपनीज असतील, मग टाटा असेल, रिलायन्स असेल, यांच्याकडे मांडून त्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंडामधून जनसेवा एनजीओ कडे पैसे मागून घेऊन असंख्य कुटुंब आम्ही दत्तक घेण्याचं नियोजन पुढच्या काळात करणार आहोत, ही देखील खात्री आपल्याला देतो. आज हे कार्य करत असताना सातत्याने मनामध्ये एक खंत राहत की खासदार साहेबांच्या राजकीय जीवनाच्या प्रवासामध्ये त्यांना कधी संधी मिळाली. जे काही 5 वर्षामध्ये मी अनुभवलेला आहे, नुसतं विचार असून उपयोग नसतो. आज हा कार्यक्रम घेत असताना असंख्य लोकांना वाटतं की हा कार्यक्रम कसा घेतला, हे कसं शक्य होईल. मी आपल्याला सांगू इच्छितो की हे एवढं सोपं नाही. पण हा कार्यक्रम घेत असताना याच्या मागे लागणारा प्रयत्न, याच्या मागे लागणारी मेहनत, ही मूळ आम्हाला खासदार साहेबांनी दिलेली शिकवण. आणि असे असंख्य कामं खासदार साहेबांच्या मार्गदर्शनामधून आम्ही करत आलेलो आहोत, यापुढे देखील करत राहणार आहोत. आणि या नव्या योजना या समाजाला आदर्श ठरतील, या गोरगरिबांना आधार द्यायचं काम करतील, अशा योजना आम्ही दरवर्षी विविध उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या समोर आणू. आणि जसं मी मला म्हटलो की मला नेहमी मनात खंत राहिली की खासदार साहेब कधी राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकेल. मी तुम्हाला खात्री देऊ शकतो, जसं मी म्हणालो की राजकारणामध्ये नुसतं विचार असून उपयोग नाही. आज मला वाटतं फार केलं पाहिजे, पण संधी नाही. पत्रकार मित्रांच्या प्रश्नाला मी उत्तर देतो. त्यांनी मला विचारलं की तुम्ही आज आत्महत्या झाल्यानंतर शेतकऱ्यांना दत्तक घेता, पण ते आत्महत्या करूच नाही यासाठी काय उपयोजना राबवू शकता? म्हणून ती उपयोजना राबवण्यासाठी तशी सत्ता पण मिळाला आहे. माझ्या मनात विचार असेल, पण
पण माझ्याकडे जर सत्ता असेल तर मी काही करू शकणार नाही. आज विरोधी पक्ष नाही नात्याने आपण जेवढं काम करू शकतो तेवढं कर. पण जसं मी मगाशी म्हटलो की जर खासदार साहेबांना या राज्याचे मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली असती तर हा कार्यक्रम घ्यायची संधी झाली नसती, वेळ झाली नसती असं माझं काम झालेलं आहे. पण असो, राजकारणामध्ये संधी वेळ काळ हे कोणी ठरवलेलं नाही. एक फार मोठा कौटुंबिक त्या खासदार साहेबांपासून नामदार साहेब असतील, राजेंद्र विखे पाटील असतील, जिल्हा परिषद अध्यक्ष असतील, पाहायला चित्र फार मोठं वाटतं की एका कुटुंबात एवढी सत्ता आहे. आज मी भाषण करतोय, माझ्याकडे 3 कारखाने आहेत, शिक्षण संस्था आहेत, जिल्हा परिषद अध्यक्षपद आमच्याकडे आहे, राज्याचे विरोधी पक्ष नेतेपद आमच्याकडे आहे. पण माझी विनंती आहे की नुसतं पदांवर पाहू नका, पण या मागे घेतलेला त्रास, हे पदांमागे पद विश्वासाने जे जनता आम्हाला देते त्या विश्वास संपादन व्हावं, तो विश्वासाला आम्ही सार्थ करू यासाठी लागणाऱ्या आमच्या प्रयत्नाकडे सुद्धा जनतेने पाहिलं पाहिजे असे माझे नम्र. आज हॉस्पिटलच्या माध्यमातून प्रवरा मेडिकल ट्रस्ट असेल, विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल असेल, आपण जर कधी त्या हॉस्पिटलमध्ये आला तर 1 रुपया न घेता सुद्धा गोरगरिबांना त्या ठिकाणी गेले कित्येक वर्षांपासून उपचार दिले जाऊ लागले. पण दुर्दैवाने आम्ही एका गोष्टीत कमी पडलो आणि ही गोष्ट मी आज ठामपणे मान्य करतो की आम्ही कधी स्वतःची जाहिरात करू शकलो नाही. आम्हाला खासदार साहेबांनी शिकवलं होतं की कार्य करत राहा, आपल्याला जाहिरातीची गरज नाही, आपल्या कार्याचे आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे. आज मला कुठेतरी पेपरमध्ये वाचायला मिळतं, पेपरमध्ये मी वाचतो, टीव्ही मध्ये पाहायला मिळतं, एखाद्या व्यक्तीने एक मुलगा दत्तक घेतला, त्याचा अर्धा तास टेलिकास्ट चालू आहे. काही ठिकाणी काम फार कमी स्वरूपात आहे पण जाहिरात मोठी होत आहे. पण आम्ही खासदार साहेबांचा आदर्श घेऊनच आयुष्यभर काम करत राहणार आहे. प्रसिद्धी मिळावी आता न मिळू, पण खासदार साहेबांचा जो सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी लढा आहे, खासदार साहेबांचा जो गोरगरिबांसाठी लढा आहे, तो नामदार साहेब असतील, राजेंद्र विखे पाटील साहेब असतील, जिल्हा परिषद अध्यक्ष असतील, आमच्या कुटुंबातला प्रत्येक सदस्य, आणि कुटुंब आमचं फार मोठं, प्रवरा उद्योग समूह हा एक कुटुंब आहे आणि या कुटुंबातला प्रत्येक घटक हा खासदार साहेबांचं स्वप्न जे काही त्यांनी पाहिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी सातत्याने रात्रंदिवस प्रयत्न करेल ही खात्री मी आपल्या सर्वांना देतो. या योजनेचं जे काही प्रसार माध्यमातून प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर जो आपण प्रसिद्धी दिली त्याबद्दल मी पत्रकारांचे देखील मनापासून आभार मानायचे आहे. कारण की आमचं म्हणणं नाही की आमचं नाव व्हावं, पण या योजनेला प्रसिद्धी यासाठी दिली गेली पाहिजे की अशा योजना होऊ शकतात, या देशामध्ये होऊ शकतात आणि या योजनेला पाहून या जिल्ह्यामधल्या, या देशामधल्या, या राज्यामधल्या अनेक राजकीय कुटुंब पुढे येऊन हा उपक्रम त्यांनी हाती घ्यावा यासाठी या योजनेची प्रसिद्धी झाली पाहिजे. ही प्रसिद्धी विखे पाटलांची नाही, आम्हाला प्रसिद्धीची काही हवस नाही. आम्ही 1 कोटी रुपये ऍक्सिडेंट विमा वाटतात त्यांनी प्रसिद्धी केली नाही. जलक्रांती अभियान केलं, 60 लाख रुपये खर्च केले, कधी प्रसिद्धी केली नाही. 10 वर्षापासून हॉस्पिटलमध्ये प्रत्येक वर्षी 10 कोटी रुपयाची चॅरिटी आम्ही करतो, आम्ही कधी प्रसिद्धी केली नाही. कारण आम्हाला कधी प्रसिद्धी करायची आवड नाही, पण या योजनेची प्रसिद्धी यासाठी व्हावी याची जनजागृती झाली पाहिजे की नुसती शासकीय 1 लाख रुपयाची मदत देऊन हात झटकून आपली जबाबदारी चालणार नाही. कुठल्या तरी कार्यक्रम देऊन 50,000 रुपयाचा चेक देऊन आपली जबाबदारी झटकून चालणार नाही. पण या कुटुंबांना कुठेतरी आर्थिक मदतीच्या पलीकडे मानसिक आणि कुटुंबिक आधार देण्याची गरज आहे. आणि ही योजना जर यशस्वी झाली आणि जर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक नेत्यांनी आपली वैयक्तिक जबाबदारी म्हणून आपल्या तालुक्यात कुठेतरी कुटुंब दत्तक घेतले तर मला वाटतं की शासनाची गरज नाही, आपण स्वयं या कुटुंबांना आधार देण्याचं काम करू शकतो. हे आपल्याला या महाराष्ट्राला सिद्ध करून टाकायचं, हे आपल्याला देशाला सिद्ध करून टाकायचं. आणि म्हणून पुनश्च एकदा
या योजनेचे वैशिष्ट्य आम्ही सगळ्यांना सांगितलेले आहे, पण पुन्हा 2 मिनिटात सांगतो की ज्या ज्या शेतकरी कुटुंबियाच्या घरी आत्महत्या झालेली आहे त्याच्या फर्स्ट रिलेटिव्ह काही योजना लागू होते. त्यामध्ये त्या घरातल्या असलेल्या मुलांची शिक्षणाची जबाबदारी ग्रॅज्युएशन पर्यंत आमचं कुटुंब घेणार आहे. त्या घरात असलेल्या ज्या आमच्या महिला भगिनी आहेत, मुली आहेत, त्या शिकत आहेत, जेव्हा त्या लग्नाला होतील त्यांची लग्नाची जबाबदारी देखील आम्ही घेत आहोत. आजपासून तर अंतपर्यंत जे जे योजनेमध्ये लाभार्थी आहेत त्यांच्या आजीवन मोफत वैद्यकीय सेवा देण्याची जबाबदारी आमचे कुटुंबीय घेत आहेत. प्रत्येक कुटुंबाला एक नोकरी देण्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत. आणि यामध्ये आज त्यांचा कुटुंबामधला उदरनिर्वाह चालू राहावा यासाठी आम्ही त्यांना विचारलं तर प्रत्येक कुटुंबाला आमच्या माता भगिनींना आम्ही 1-2 HP पिठाची गिरणी देत आहोत. त्या गिरणीच्या माध्यमातून आपल्या घरी राहून आपण त्याच्यामधून व्यवसायाच्या माध्यमातून दैनंदिन उपजीविकेसाठी आपण आपलं साधन किंवा दैनंदिन उपजीविकेसाठी आपलं मार्ग शोधू शकतात असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि या पलीकडे जाऊन कधीही कुठलीही अडचण आल्यास जनसेवा फाउंडेशनच्या ऑफिसचे दरवाजे आपल्या सातत्याने उघडे आहेत. या योजनेच्या पलीकडे जाऊन कधी अडचणी आल्या तरी आपण कधीही माझ्याकडे येऊन आपल्या समस्या मांडू शकतात. या ठिकाणी दिलेला एक शब्द आम्ही पूर्ण करणार आहोत, कारण की या योजनेला नाव खासदार साहेबांचं आहे आणि ते नाव सातत्याने त्याच उंचीवर राहिलं पाहिजे ज्या उंचीवर ते सोडून गेलेले आहेत. ही संकल्पना माझी आहे, ही संकल्पना आमची आहे आणि म्हणून त्या नावाला कधी आम्ही कायमा पासून देणार नाही. त्या नावाला शोभेल कसं आमचं कुटुंब काम करेल ही खात्री मी आपल्या सर्वांना देतो. पुनश्च एकदा आपण सर्वांच्या कुटुंबावर जो काही दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यात आम्ही एक सहभागी होऊन एक कुटुंबाचा सदस्य म्हणून आपल्याला आधार देण्याचे काम आम्ही करणार आहोत. या योजनेचा लाभ प्रत्येक कुटुंबियांनी घ्यावा आणि पुढली अडचण आल्यास आपण आमच्याशी संपर्क साधू शकतात. पुनश्च एकदा जे जे मान्यवर या कार्यक्रमाला आले त्यांचे मनापासून आभार मानतो. जे जे पत्रकार मित्र मग प्रिंट मीडिया असेल, टेली मीडिया असेल, ते अनेक ठिकाणून काही मुंबईहून आलेले आहेत, काही जिल्ह्यातले आहेत, सगळे खासदार साहेबांच्या बरोबर सहवासात राहिलेले आमचे पत्रकार काही आहेत. तर आपले देखील मनापासून आभार मानतो आणि विनंती करतो की याला जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्याचे कारण की हा आता फक्त नगर जिल्ह्यापुरता मराठवाडा आहे. बीड, उस्मानाबाद, नागपूर अनेक ठिकाणी असे असंख्य कुटुंब आहेत जे आज कशा परिस्थितीत राहतात. कधी आम्ही तुम्हाला जर घेऊन गेलो, तुम्हाला वेळ मिळाला तर मी तुम्हाला घेऊन जाईल. आणि म्हणून मी या व्यासपीठावरून त्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना देखील विनंती करतो की आपल्या तालुक्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असतील किमान त्या शेतकरीच्या कुटुंबियांना शासकीय योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न आपण करावा. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना आज पत्राच्या खोलीमध्ये राहावं लागतंय तेव्हा तो घरकुल योजनेचा लाभार्थी आहे. या योजनेमध्ये 208 कुटुंबांपैकी 10% सोडले तर 90% लोकांना संजय गांधी निराधार योजनेचा आधार नाही. 90% लोकांना स्वस्त धान्य दुकानाचा आधार नाही. मग जर या लोकांना जर हे वंचित घटकांना जर योजनेचा लाभ नसेल तर मग योजना कशासाठी राज्य शासनाने सुरू केलेला असा माझा प्रश्न. आणि म्हणून शासकीय योजनेमध्ये भरपूर ताकद आणि म्हणून या योजनेचा आधार देण्याचं काम ज्या ठिकाणी खासदार साहेबांचे कार्यकर्ते असतील, तालुक्यामध्ये असतील, त्या गावांमध्ये असतील, प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ 2 महिन्यामध्ये या कुटुंबांना सुरू झाला पाहिजे. या पद्धतीचा प्रयत्न खासदार साहेबांच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी करावा अशी माझी नम्रपणे त्यांना विनंती आहे. पुनश्च एकदा आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर झाला त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार मानतो.
तरी जिथं महिला आहेत त्यालाच ते करते. परंतु अशा वेळी उभा महाराष्ट्र असताना आमचे ते गावठाण म्हणून डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी आम्हाला खरा माहिती आधार दिला. असा नेता फक्त आणि फक्त विखे कुटुंबातील सामाजिक जोपासणारा असल्यामुळे हे शक्य झाले आहे. मी त्यांना माझ्या कुटुंबाच्या वतीने मुलांच्या वतीने धन्यवाद देते. ही माया व दाल आपणास निश्चित एक मोठे भाग्य दिल्याशिवाय कधीही राहणार नाही. सर्वात मेन गोष्ट म्हणजे एक पती नसताना एका स्त्रीला घरात कुटुंब चालवणं, मुलांचं शिक्षण करणं, शेती असली तरी पाऊस नसतो, पाणी नसतं, कशा करता भागवायच्या हे मेन गोष्ट आहे. पण अशा वेदनेचा सर्व काही विचार करून आमचे लाडके सुरेश दादा यांनी आम्हाला भरपूर काही आधार दिला. मुलांच्या शिक्षणाचं सांगितलं, हॉस्पिटलमध्ये आम्हाला सगळं काही फुकट केलं. यासाठी मी त्यांच्या मनापासून आभार मानते. मला असं वाटतं की ह्या वेदनेबाबत माझ्यासारख्या जेवढ्या महिला आहेत त्यांना 50% दिलासा मिळाला असावा असं तरी माझं मन निश्चित आहे. एवढे गुण मी माझ्याजवळ. विखे साहेब आमच्यासाठी देवस्वरूप आहे, कारण आजच्या या स्वार्थाच्या जगात आमच्यासारख्या निराधारांना आधार देऊ केले. सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानते की त्यांनी असताना आम्हाला माहित नाही करता आम्ही झोपलेला असताना घर सोडून गेले. सकाळच्या पहाटे 4 वाजले असताना आईला जाग आली. आई इकडे तिकडे बघू लागली तर वडील दिसतही नव्हते. तर आईने आम्हाला दोघा भाऊ बहिणींना उठवलं. तर इकडे तिकडे बघून शोध घेता 8 वाजले. असे करता चुलते शेतात गेले तर घरापासून लांबवर असलेल्या मेच्या झाडाला घास घेतलेला होता. चुलत्याने असे घरी येऊन सांगताच आमच्या कुटुंबावरती खूप मोठी घटना कोसळली. दुःखाचा डोंगर कोसळला होता. परंतु मला या गोष्टीवरती विश्वासही बसत नव्हता, कारण की माझे वडील अपंग होते. मला वाटतही नव्हते की ते आंब्याच्या झाडाला गळफास घेतील म्हणून. परंतु मी माझ्या जेव्हा स्वतः डोळ्यांनी बघितलं तेव्हा मला वाटलं की खरंच हे झालेलं आहे. तेव्हा माझा वडिलांचा आधार काय असतो हा कुठला, वडिलांचं प्रेम काय असतं हे पण माहित नाही. तसेच माझ्या मायबापांना विनंती आहे की कर्ज झाल्यामुळे आत्महत्या करणं हा शेवटचा पर्याय नाही, कारण की तुम्ही गेल्यानंतर तुमच्या मागे खूप काही घडतं. बाबा तुमच्या मागे हमसून रडणारी आमची आई, जेव्हा लोकांचे पालक त्यांच्या मुलांना शाळेत सोडवायला येतात तेव्हा त्यांच्याकडे आपल्याला नजरेने पाहणारा भाऊ हे चित्र खूप भयानक वाटतं. किती मोठे संकट आहे की आपल्याला बापरे असा उद्गार तोंडातून बाहेर पडतो. तर किती छोटे संकट आहे की आई ग असा उद्गार बाहेर पडतो. तर वडील हे किती महत्त्वाचे असतात जीवनात. मी आता 12वी पास झालेली आहे. मला शिकून खूप मोठं व्हायचे आहे. तसेच माझ्या वडिलांवरची कर्जाचा डोंगर कमी करून त्यांचे नाव रोशन करायचे आहे. माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या सर्वांना मायेचा हात देणारे आपल्याच जिल्ह्यातील माननीय नामदार साहेब व तसेच सुजयदादा विखे पाटील साहेब यांनी सर्व राजकारण्यांसमोर एक नसूनही त्यांच्या स्मृतीचे करण्याचे काम आज नामदार विखे पाटील साहेब व तसेच सुजयदादा विखे पाटील करत आहेत. याचा मला खूप अभिमान आहे. महाराष्ट्रातील सर्वात वाढणारी जाणीव आज बहुतांश कमी झालेली आहे. आज सन्माननीय नामदार साहेब यांचा वाढदिवस आहे. याच दिवशी आम्हा सर्व कुटुंबियांना विखे परिवाराने त्यात सुजयदादा यांनी फार मोठे आमच्यावर एक प्रकारे उपकार केले आहे. या उपकाराची फेड आम्ही जन्मीही करू शकत नाही. नामदार साहेब आम्हा सर्व आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या वतीने आत्माविना देह नाही, सूर्याविना तेज नाही, शेतकऱ्याविना शेती नाही. शेतकरी आत्महत्या का करतो याची अनेक कारणे आहेत. यामध्ये प्रमुख कारण म्हणजे कर्जबाजारीपणा. शेतकरी पिकासाठी कर्ज घेतो परंतु पिकाला भाव मिळत नाही किंवा दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्याला कर्ज कसे फेडावे, मुलांचे शिक्षण जोमाने वाढते पण त्याला भाव मिळत नाही. शेतकरी हा नेहमीच दुसऱ्यांच्या हितासाठी सुखासाठी जगत आलेला असतो. तो आपल्या मुलाला सांगतो
शिकवून आमच्यासारख्या मुलींना आणि माझ्या मातांना साहेबांनी जे आमच्यासाठी प्रयत्न केले आणि जे साहेब करतायत त्यासाठी मी सर्व लाभार्थ्यांकडून त्यांचे आभार मानते. जय हिंद जय. संपूर्ण आपल्या आयुष्यामध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नाच्या सोडवणूक करण्यासाठी जो शेवटचा माणूस आहे त्याच्या विकासाचा सातत्याने विचार करत एक समर्पित भावनेनं ज्यांनी काम केलं त्या आदरणीय खासदार साहेबांच्या पवित्र स्मृतीस मी प्रथमतः त्यांना अभिवादन करतो. तर मग या कार्यक्रमाची प्रेरणाच त्यांच्याकडून आम्हाला सगळ्यांना मिळते. आज आपल्यामध्ये नसले तरी त्यांचा आशीर्वाद त्यांचं मार्गदर्शन ही सातत्याने आम्हाला या कामासाठी प्रेरणा देत राहते. तर मग आज त्यांच्या उपस्थित हा कार्यक्रम जर झाला असता तर मला वाटतं त्याला आज आणखीन एक वेगळं महत्त्व आलं असतं. तर आपल्या जीवनामध्ये शेवटच्या दिवसापर्यंत फक्त आणि फक्त सामान्य माणसाच्या विकासाचा, शेतकऱ्याच्या, समाजाच्या प्रत्येक घटकाचा त्यांनी विचार केला होता. आणि म्हणून मगाशी डॉक्टर सुजय म्हटल्याप्रमाणे प्रत्येक जण त्यांच्या गाण्यानं अतिशय दुःखी भावनेनं जर ते मला भेटायला आले, मळ्यामध्ये भेटायला आले, गावात भेटायला आले, आजही लोक भेटतात आणि सर्व आठवणी सांगत असतात की त्यांच्या गावात खासदार साहेब आले त्यावेळी काय घडलं, दुष्काळाची परिस्थिती होती त्यावेळी कसं काम त्यांनी केलं. अनेक उदाहरणं आहेत. कोणी आज त्यांचं आत्मचरित्र जरी छापून झालं असलं ते स्वतः लिहिलंय. तरी मी आज या निवेदन जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातील सगळ्या तमाम ज्यांचा त्यांचे संबंध आला, राजकीय क्षेत्रात असतील किंवा सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते असतील, पत्रकार असतील, तरी त्यांच्या प्रत्येकाने आपल्या त्यांच्या संबंधीच्या आठवणी ह्या आम्हाला प्रबोधनाला पाठवाव्या असं आम्हाला या निमित्ताने करणार. तर त्यांचे जे आपण स्मृतिभवन आपल्याला उभं करतोय त्यातून त्या सगळ्या आठवणी आपल्याला आपल्या माध्यमातून मिळणाऱ्या सगळ्या आठवणी त्याचा पुन्हा एकत्र संग्रह करून तो संग्रह आपल्याला प्रकाशित करायचाच आहे. परंतु त्यापेक्षाही त्या आठवणीचं जतन करत त्या संपूर्ण स्मृती भावनामध्ये
आपल्याला त्या खरं म्हणजे प्रत्येक उभ्या करण्याचा आपल्याला प्रयत्न राहणार. हा कार्यक्रम काय राजकीय नाही. म्हणत आहे वाढदिवस साजरा करण्याची कल्पना सुद्धा आमच्या मनामध्ये येत नाही, येणं शक्य नव्हतं. डॉक्टर सुजयनी हा पुढाकार घेतला की ज्या विचारावर आधारित आदरणीय खासदार साहेबांनी आपलं आयुष्य व्यतीत केलं त्या सर्वसामान्यांच्या उद्धाराकरता काही काम करण्याची आवश्यकता आहे. म्हणून आज 208 कुटुंबाला दत्तक घेऊन त्या संपूर्ण कुटुंबाचं संगोपन करण्याची जबाबदारी घेतात. अतिशय मोठी जबाबदारी खरं म्हणजे डॉक्टर सुजयने घेतलेली आहे. मला प्रथमतः जरी तो माझा मुलगा असला परंतु विचाराची वैचारिक भूमिका तरी मांडलेली आहे. म्हणून मला आपल्या सगळ्यांच्या वतीने खरं म्हणजे डॉक्टर सुजय आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याचं बरोबर अभिनंदन केलं पाहिजे. तरी काही आपणही या संपूर्ण विषयामध्ये राज्यामध्ये फिरत होतो. कृषी मंत्री असताना फिरलो राज्यामध्ये, अनेक शेतकरी कुटुंबांना जाऊन भेटलो. राज्याच्या दुष्काळी दौऱ्याच्या निमित्तानं कर्जमाफीच्या दौऱ्यामध्ये 27 जिल्ह्याचा दौरा झाला. जवळजवळ 6,500 किलोमीटरचा प्रवास झाला संघर्ष यात्रेचा. प्रत्येक ठिकाणी ही शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर भावना होती. कर्जमाफी झाली पाहिजे, परंतु शेवटी कर्जमाफीच्या बरोबरीनं हा कायमस्वरूपी हा प्रश्न कसा निघाला निघेल याचा उल्लेख शांतीराज केला. या संबंधी एक होलिस्टिक अप्रोच एकत्रितपणे विचार करून या संबंधीचा आपल्याला मार्ग आपण काढलाच पाहिजे. सरकार एखाद्याला काही मदत आणि ते संस्था मदत करतील, परंतु मी सभागृहात भाषण करताना अनेक वेळा सांगितलं की राज्यातला शेतकरी आत्महत्या करतोय त्या पुरोगामी महाराष्ट्राला निश्चितपणे घोषणावर नाहीच आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. केवळ आत्महत्या झाल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाषण करायचे, त्या सरकारने घोषणा करायच्या. मग ते मागचं सरकार असेल, सध्याचं सरकार असेल, राजकीय भूमिकेतून या प्रश्नाकडे पाहायचं, परंतु या प्रश्नाच्या मुळापर्यंत जाऊन कायमस्वरूपी आपल्या राज्यातला शेतकरी आत्महत्याच करणार नाही या संबंधीचा आम्ही काही विचार करणार आहोत की नाही याबद्दल सुद्धा मला वाटतं विचारमंथन या निमित्ताने काढण्याची आवश्यकता आहे. शेवटी दुष्काळाचा परिणाम आहे. त्यावेळी सभागृहामध्ये मी त्यांना समोर सांगितलं होतं आम्ही हमी घ्यायला तयार आहोत, पण राज्य सरकार हमी घ्यायला तयार आहे तर दुष्काळ पडणार नाही. म्हणजे विरोधी पक्ष नेता म्हणून किंवा राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सभागृहामध्ये ठीक आम्ही यावेळी आपली भूमिका मांडतो, पण माझ्याशी म्हणून म्हटलं की राजकीय भूमिकेच्या पलीकडे जाऊन या प्रश्नाकडे पाहण्याची आवश्यकता आहे. आज राज्यामध्ये पुष्कळ गदारोळ उभा राहिला कर्जमाफीच्या प्रश्नावर. आम्ही संघर्ष यात्रा केली, पुष्कळ लोकांना आम्ही टीका जवारी केली. नंतर त्याच लोकांना कोण आत्मक्लेश यात्रा घडवला, ज्याचा त्या संघर्षाशी संबंध आहे संघर्ष करायला हरकत नाही, परंतु सामुदायिक प्रयत्नातून त्या संघटनेकडून जे काही प्रयत्न झाले केवळ पोस्टरवर फोटो छापल्याकरता आपल्याला संघर्ष यात्रा किंवा कर्जमाफीसाठी प्रयत्न करायचे नाही. पण हा जो मुद्दा या ठिकाणी आजच्या दिवशी जो 208 कुटुंबियांना दत्तक घेऊन बरोबर महाराष्ट्रासमोर एक नवा आदर्श आपण जो निर्माण करतोय, मला वाटतं या सगळ्या राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी राजकीय भूमिकेतून एकामेकावर टीका करण्यापेक्षा मला वाटतं हे दायित्व प्रत्येकाने जर स्वीकारलं तर राज्यातल्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. असं शेतीला पाणी नाही, दुष्काळात तुम्ही मगाशी उल्लेख केला, शेतीमालाला भाव नाही. शेतीमाल भाव कसा मिळेल यासाठी काय उपाययोजना करावं लागतं या संदर्भात मागच्या सरकारमध्ये काही आपण प्रस्ताव दिले होते. अनेक वर्ष अनेक सरकार येऊन गेले,
शेतकऱ्यांच्या आत्महत्या सतत थांबत नाही आणि मग त्या सरकारमध्ये लोक काम करत होते. आम्ही आज विरोधी पक्षामध्ये आहोत, सत्तेत असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासंबंधीच्या प्रभावी उपाययोजना आम्ही करायला ज्या पाहिजे होत्या ते सरकारमध्ये असताना सुद्धा आम्हाला आम्ही ते केलं नाही. याचं सुद्धा प्रायश्चित आम्ही करण्याची आवश्यकता आहे का? केवळ राजकीय भूमिकेतून एखाद्या पक्षाच्या पुढारी म्हणून म्हणायचं, सत्तारूढ पक्षावर टीका करायची, यांनी या शेतकऱ्याचा प्रश्न संपला. आमचं राहायचं होतं की आमच्या सरकारमध्ये 10 वर्ष आम्ही राज्य सत्तेत राहिलो, शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासंबंधामध्ये वेळेवर काही पावलं आम्ही उचलली असती तर आज राज्याने शेतकऱ्यांच्या वेळ आले नसते. दुर्दैवाने माझ्या सरकारमध्ये फार गांभीर्याने काम झालं नाही आणि हे सरकारने तर शेतकऱ्याला वारं सोडून दिलेलं. फक्त स्मार्ट सिटी, मुंबई मेट्रो, नागपूर मेट्रो यांच्या मेट्रोच्या खाली दुसरं काही सरकार विचार करावा लागला. हा शेतीमालाला भाव नाही. शेतीमालाच्या खरेदीमध्ये हस्तक्षेप करायला पाहिजे. शेतीमालाच्या खरेदीमध्ये हस्तक्षेप करत तो शेतकऱ्याला भाव लागतो, शेतीमाला भाव कसा मिळेल त्याचे प्रयत्न केले, त्यासाठी काही उपाययोजना केला पाहिजे. दिल्लीचं सरकार गंभीर आहे, राज्याचं सरकार गंभीर आहे, परंतु ही जी प्रक्रिया या भूमिकेतून खरं व्हायला पाहिजे होते तर अनेक वर्षापासून मला वाटतं त्या सरकारला ही जबाबदारी स्वीकारलीच पाहिजे. पण मागच्या सरकारमध्ये जे काही लोक मंत्री राहिले, पुढे झाले, सत्ता भोगल्या, त्यांनी सुद्धा मला वाटतं असे कुटुंब दत्तक घेतले पाहिजे आणि त्याचं सुद्धा प्रायश्चित केलं पाहिजे असं माझ्या निवेदनाचं आवाहन. केवळ सत्तेमध्ये असणाऱ्या सरकारवर टीका करून चालणार नाही. आम्ही सुद्धा याला जबाबदार आहोत. ही भूमिका स्वीकारून प्रत्येकानं हे दायित्व, हे माझं आहे, कर्तव्य आहे, त्या कर्तव्य भावनेचं स्वीकारून मला वाटतं काम करण्याची आवश्यकता. त्यामुळे हा कार्यक्रम यासाठीच महत्वाचा आहे माझ्या दृष्टीने. वाढदिवस साजरा होतो नाही होतो याला महत्वच नाही, पण माझ्या या आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या लोकांच्या जीवनामध्ये आमच्या ज्या माता भगिनी बसलेल्या आहेत, ज्या मुली आहेत, मुलं आहेत, त्यांचं भविष्य काय आहे, यांच्या भविष्यामध्ये आम्ही भविष्य बदलू शकलो. नव्या आत्मविश्वासाने एक कुटुंब उभं राहू शकलं. येणारी जी उद्याची पिढी आहे त्यांनी मनामध्ये काही स्वप्न बाळगलेली आहेत, त्यांची स्वप्न पूर्ण करण्यामध्ये आम्हाला काही हातभार लावू शकलो. मला वाटतं याचे इतकं समाधान दुसरं कोणत्याच कामामध्ये नाहीये. वाढदिवसापेक्षाही हे सगळ्यात मोठं काम आज आपण या ठिकाणी स्वीकारले. सरकार म्हणून तर जबाबदारी सरकारची असते. एक सामाजिक संघटना म्हणून शांतीला मोठं काम करतात, एक मोठं काम त्यांनी केलं. तरी आता अनेक गोष्टीचा उल्लेख केला. आमिर खानला माझ्याकडे घेऊन आले ते पाणी फाउंडेशनच्या निमित्तानं, पण मी आमिर खानला एकच प्रश्न विचारला, तर ते बोलतो उत्तर मिळू शकलं आपल्याला. या पाणी फाउंडेशन योजनेवर गावात बंदरे बांधव, दुष्काळी जोरदार लोक त्याला प्रतिसाद देतील. उद्या पाऊस पडल्यानंतर हे मॉडेल जे आहे आपलं, हे सस्टेनेबल मॉडेल आहे का, त्याच्यातून लोकांना जगण्याचा आधार जो मिळणार आहे त्याचे उद्याचे परिणाम काय होणार आहे या संबंधित सुद्धा विचार करण्याची आवश्यकता. त्याचे पाणी आम्ही निर्माण केलेलं आहे, ते आज आपण निर्माण करतो. आदरणीय खासदार साहेबांची ते संपूर्ण आहे दुष्काळ भागाला पाणी आणण्यामध्ये, ते उपलब्ध पाणी साठवण्यामध्ये त्या देशातला पहिला प्रयोग. अंदमान भागामध्ये कॅनलच्या बाजार तलाव बांधून ते पुण्याचं पाणी, पावसाचं वाय घालणारं पाणी तर डिपमध्ये बाजार तलावात भरायचं आणि आमच्या दुष्काळी भागाच्या अंदमानच्या भागाच्या शेतकऱ्याला पाणी द्यायचं. हा पहिला प्रयोग खासदार साहेबांनी केला. हा प्रयोग राज्यातला पहिला प्रयोग प्रभावित झाला. मग पाण्याकरता संपूर्ण आयुष्य वेगळं झालं. निवडणूक धरणाचा उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे. महादेवी निवडणूक करायची, पण फक्त त्याच्या पुढाऱ्यांनी फक्त निवडण्याच्या महादेवीच्या माध्यमातून खासदार साहेब कसे बदनाम होती एवढा धंदा राज्याच्या पुढाऱ्यांनी केला आणि त्याची रीत जिल्ह्याच्या पुढारी निवडली. शेवटी काय घडलं, आज 25 वर्ष झाले, 30 वर्ष झाले, अजून एक जुजूक पाणी यायचंय तर पाण्याच्या धरणाच्या मुखाशी अजून काढल्याचे काम व्हायला तयार नाही. कधी या दुसऱ्या भागात वगैरे पाणी मिळणार. हे
कृष्णा खोऱ्याचं पाणी श्रीगोंदा तालुक्यामध्ये साखळ्याच्या मार्गावर सोडायचं, तो बोगदा काढायचा, मागीच्या तलावापर्यंत पाणी गेलं. तेव्हा आज गोपीनाथ मुंडेची ऑर्डर होते, गोपीनाथ मुंडेने पुढाकार घेतला, पुढे पाणी साखळ्याच्या डोंगरापर्यंत गेलं. मित्र या ठिकाणी तुम्हाला मुद्दाम सांगितलं नाही. आणि पुढे दुष्काळी भागाला मिळणारं पाणी मग नगर तालुका आहे, श्रीगोंदा तालुक्यात दुष्काळी भाग आहे, पारनेर तालुक्याचा पठार भाग आहे. त्याचा सातत्याने विचार आदरणीय खासदार साहेबांनी केला होता की भागाला कसं पाणी मिळेल, कसं पाणी उपलब्ध करून देऊ. पण ज्या ज्या भागातूनच पाणी यायचं आहे त्यांनी देऊ दिलं पाहिजे ना. आम्ही ज्यांचे झेंडे घेऊन फिरतोय, ज्यांचे टेबे घेऊन फिरवतोय, आज त्यांना दाब विचारण्याची ताकद आमच्यामध्ये राहिली. आम्ही बरंच मलाडून टाकलंय, कृष्णा खोऱ्याचं पाणी कोणाकडे आणलंय. मग काय शेतकऱ्यांना आत्महत्या करणं, त्याला काय म्हणतात पाणीच मिळणार शेतीला, काय तू काय माती खाय. फक्त पावसाळ्यात साधन जर त्याच्यामध्ये शिल्लक पावसाळ्यात जर त्याला जगावं लागलं असेल तर मग घरपोच करणार तरी. दुष्काळाने मारलं, 3-3 वर्ष दुष्काळाला पाणी प्यायला पाणी नाही. आपण विम्यातून पैसे दिले, विम्याचं संरक्षण दिलं, मग थोडा शेतकरी झाला. पण तू किती दिवस करणार. मग मला वाटतं आजच्या निमित्तानं या 208 कुटुंबाला दत्तक घ्यायला आपण दत्तक घेताना तुमची सगळ्यांची जबाबदारी आम्ही घेतलीच आहे. परंतु भविष्यामध्ये या सगळ्या दुष्काळी भागाच्या पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने करता येईल, जसं कोकणातलं वाहून जाणारं पाणी 108 TMC हे पश्चिम वाहिनीचं गोदावरी खर्च आलं पाहिजे म्हणून तो प्रयत्न पाणी परिषदेच्या माध्यमातून आदरणीय खासदार साहेबांनी केला. किंवा जो प्रयत्न सुरुवात केली त्याला हातभार लावण्याचं काम आपल्याला करावं लागेल. पण कृष्णा खोऱ्याचं पाणी आमच्या नगर जिल्ह्याच्या दुष्काळी भागाचा अधिकार जो आहे तो त्याला मिळवून देण्यासाठी राहणार नाही. हाही संकल्प या निमित्तानं आपण सगळ्यांनी केला पाहिजे अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती.